हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? मस्त रहा, स्वस्त रहा. रेशी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी, कटाची आमटी आणि गुळवणी. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला पुरणपोळीचा बेत हा केलाच जातो. महाराष्ट्रामध्ये सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळीच असेल असं मला वाटतं. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आली पुरणपोळी, कटाची आमटी आणि गुळवणी. पोळी लाटताना तुमची पोळी तुटते का? पुरण बाहेर निघतं का? हे असं काही होऊ नये यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आपण स्टार्ट करूया. पुरण बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. ही स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायची. 3 ते 4 वेळा आपल्याला ही धुवून घ्यायची आहे. स्वच्छ अशा पाण्याने आपण धुवून घेऊया. डाळ धुताना ती नेहमी चोळून धुवावी, कारण त्यामध्ये खूप सारं सफेद पाणी बाहेर येतं, खूप फेस बाहेर येतो. त्यामुळे डाळ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची चांगली. सगळं सफेद पाणी वरती आलेलं आहे. हे काढून घेऊया आपण. पुन्हा मी पाणी टाकलेलं आहे. असं 3 ते 4 वेळा आपल्याला धुवून घ्यायचे आहे. ही डाळ मी 3 ते 4 पाण्याने छान धुवून घेतलेली आहे. आता एका साईडला मी पातेल्यामध्ये गरम पाणी उकळायला ठेवलं होतं. अर्धा टोप मी पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपली ही धुतलेली डाळ त्यामध्ये ॲड करायची आहे. पाणी हे जास्त ठेवा, कारण आपल्याला कटाची आमटीही करायची आहे. तेच पाणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत. सर्व डाळ ही उकळत्या पाण्यामध्ये टाकायची आहे. थंड पाण्यामध्ये डाळ टाकू नका, त्यामुळे शिजायला वेळ लागतो. पहिलं पाणी गरम करून घ्यायचं, नंतर डाळ टाकायची आहे. टोपावरती अर्धवट झाकण ठेवायचं आहे, नाहीतर पूर्ण झाकण ठेवलं तर पूर्ण पाणी हे वरती निघून जाईल. अर्ध्या तासाने मी डाळ चेक केली आहे. डाळ शिजलेली नाही आहे, पूर्ण कच्चीच आहे अजून. हे पहा, डाळ पूर्ण कच्चीच आहे अजून. साईडला जो फेस आलेला आहे तो पूर्ण काढून टाकायचा. पुन्हा त्यावरती झाकण ठेवून शिजायला ठेवायचे आहे. पुन्हा मी अर्ध्या तासाने डाळ चेक केली आहे. डाळ आता शिजलेली आहे, पूर्ण सॉफ्ट झालेली आहे. असे त्यामध्ये एकही असे कण राहिले नाही पाहिजे, सॉफ्ट झाली पाहिजे डाळ. एकूण असं मला 1 तास लागलेला आहे डाळ शिजवण्यासाठी. मीडियम फ्लेमवरती 1 तास डाळ शिजायला ठेवायची आहे. आता ही डाळ आपण चाळणीने दुसऱ्या टोपात काढून घेऊया. पूर्ण डाळ आहे ती काढून घ्यायची आहे. या डाळीचं जे पाणी आहे ते कटाच्या आमटीसाठी आपल्याला यूज करायचं आहे. हे पहा, पातेल्यात मी पूर्ण डाळ काढून घेतलेली आहे. ही आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवायची आहे. यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा मी जी शिजलेली डाळ आहे ती टाकलेली आहे. त्यामुळे आपली जी आमटी आहे ती जरा थिक होईल.
आता आपण पुरण बनवायला घेऊया। मी 2 वाटीला 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर 2 वाटीला 2 वाटी गूळ तुम्ही ॲड करू शकता। मी 2 वाटीला 1 वाटी गूळ घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपली शिजलेली डाळ ॲड करायची आहे। ही जी प्रोसेस आहे ती पूर्ण लो फ्लेमवरती आपल्याला करायची आहे, नाहीतर तुम्ही फास्ट फ्लेम ठेवली तर ती पूर्ण आपले जे पुरण आहे खाली कढईला लागेल। त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे। काही वेळानंतर गुळाला बघा पाणी सुटलेलं आहे। हे पूर्ण सारण जे आहे ते आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे। पाणी थोडंही ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये, एकदम कोरडंही नाही झालं पाहिजे। हे पहा, अशा पद्धतीने मी सारण जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे गुळामध्ये। आपलं पुरण जे आहे ते रेडी झालेलं आहे। शेवटी मी वेलची, जायफळ आणि सुंठाची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा। जेव्हा आपलं पुरण हे शिजून तयार असेल त्याच्यानंतर हे सर्व टाकायचं आहे आपल्याला। आपलं पुरण जे आहे ते तयार आहे। हे 10 ते 15 मिनिटं थंड होऊन द्यायचं आणि मिक्सरला किंवा तुमच्याकडे जर पुरणाची चाळण असेल त्यावरती वाटून घ्यायचं आहे। हे आपण थंड करायला ठेवून देऊया। आता नेक्स्ट प्रोसेस बघूया। मी ते 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे। अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। हे पूर्ण आपल्याला मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीला कणिक मळून घेतो त्याप्रमाणे मळून घ्यायचे, पण चपातीचं कणिक जे आहे ते आपण घट्ट मळतो, हे आपल्याला लूज मळायचं आहे। जरा घट्ट अजिबात करायचं नाही आहे पीठ। थोडं थोडं पाणी मिक्स करून हे छान मळून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, हे पीठ जे आहे ते मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे। पूर्ण पीठ जे आहे ते माझ्या हाताला चिटकत आहे। अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे। तर त्यावरती मी अर्धा चमचा तेल ॲड करत आहे। आणि हे तेल लावून आपल्याला हे पीठ 10 ते 15 मिनिटं छान मळून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटे आपल्याला पिठाला द्यायलाच हवी, त्याशिवाय तुमची पोळी ही नरम होणार नाही। हे थोडं थोडं तेल टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे। हे पुन्हा चिकट झाला तर त्यावरती थोडं तेल टाकायचं आहे, पुन्हा मळून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे मी पुन्हा तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे आपल्याला। असं 10 ते 15 मिनिटं आपल्याला करायचं आहे। 15 मिनिटानंतर पिठाचा असा छान सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे। हे पहा, आता एक पातेलं घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आहे आणि हे तेल जे आहे ते पूर्ण कडेला लावून घ्यायचं आहे टोपाच्या।
त्यामध्ये आपल्याला आपलं पीठ जे आहे ते ठेवून द्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला 1.5 ते 2 तास झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. आता आपलं पीठही रेडी झालेलं आहे, पुरणही तयार झालेलं आहे. आता आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे. तर नेक्स्ट प्रोसेस आपण पाहूया कटाच्या आमटीचा मसाला. आमटीसाठी आपल्याला लागेल कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि गरम मसाल्यामध्ये आपल्याला लागेल धने, बडीशेप, बेडकी मिरची, तेजपत्ता, दालचिनी, चक्री फूल, लवंग आणि काळी मिरी. तुमच्याकडे जो गरम मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता. आता हे सर्व मसाले आपण तव्यावरती भाजून घेऊया. माझ्याकडे मातीचा तवा आहे तो मी यूज करत आहे. तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, आपल्या घरात जो साधा तवा आहे तो सुद्धा वापरू शकता नेहमीचा. तव्यावरती हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. छान कांदा जो आहे छान लालसर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा जो आहे छान लालसर मी भाजून घेतलेला आहे. तर कांदा आपण काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये. कांदा काढून घेतलेला आहे. खोबरं गरम केलेलं आहे ते काढून घेतलेलं आहे. आता आपला जो गरम मसाला आहे तो सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. थोडं तेल टाकून परतून घ्यायचं आहे. हे पहा, छान भाजून झालेला आहे आपला मसाला. हा सुद्धा काढून घेऊया. सर्व आपला भाजलेला मसाला आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून हे मिक्सरला छान वाटण बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरला आपण वाटून घेऊया. हे पहा, छान बारीक असं मी मिक्सरला वाटून घेतलं आहे. वाटण स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण आमटीला फोडणी देऊया. तेल टाकलेलं आहे. एक कांदा चिरून टाकलेला आहे उभा, तो छान परतून घ्यायचा तेलामध्ये. थोडा लालसर परतून घ्यायचा तेलामध्ये. त्यामध्ये मी तेजपत्ता टाकत आहे. हे छान लालसर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपला वेळ वाचवण्यासाठी जेव्हा आपण डाळ शिजायला टाकतो त्यावेळेसच पीठ मळून ठेवायचं. त्यावेळेसच मसाला पीठ मळून झालं मसाला लगेच काढून घ्यायचा, म्हणजे जास्त वेळ लागत नाही आपला स्वयंपाक करण्यासाठी. पीठ जे आहे ते आपल्याला 2 तास भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे फटाफट त्यामुळे वेळ वाचतो आपला. हे पहा, कांदा जो आहे लालसर परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकूया. हे छान तेलावरती परतून घ्यायचं आहे आपल्याला. साईडने छान असं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तेल सुटलं म्हणजे समजा की वाटण छान भाजून झालेलं आहे आपलं. हे पहा, साईडने तेल सुटायला लागले आहे म्हणजे वाटण जे आहे आपलं छान भाजून झालेलं आहे. आता यामध्ये आपण आपले जे घरगुती मसाले आहेत ते ॲड करूया. हळद, मिरची, काश्मीरी मिरची पावडर, धने पावडर हे सगळं मी टाकून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आता आपलं डाळीचं पाणी ते टाकलेलं आहे. आणि जी आपण डाळ जी साईडला काढलेली होती ती मिक्सरवरती वाटून घ्यायची आणि ती नंतर त्यामध्ये ॲड करायची. जी डाळ मी साईडला काढली होती ती मिक्सरवरती वाटून घेऊन मी त्यावरती ॲड करत आहे. 2 ते 3 चमचे मी ती डाळ टाकत आहे, डाळीची पेस्ट. त्यामुळे जी आपली कटाची आमटी आहे ती थोडी थिक होईल जरा.
छान ह्याला एक उकळी द्यायची आहे। लो फ्लेमवरती ठेवायचं, झाकण ठेवून उकळी द्यायची आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ ॲड करत आहे। छान आपल्याला ह्याला एक उकळी आणायची आहे। पाणी तुम्हाला जसं पातळ हवी आहे तर पाणी ॲड करा तुम्ही अजून। छान आपली कटाची आमटी तयार झालेली आहे। ह्याला लो फ्लेमवरती झाकण ठेवून उकळी द्यायची आहे। आता आपल्या राहिल्या आहेत त्या पुरणपोळ्या। त्या पुरणपोळ्या कशा करायच्या त्या आपण पाहणार आहोत। पुरण जे आहे ते मिक्सरला मी असं वाटून घेतलं आहे बारीक। आता आपण पोळ्या लाटायला घेऊया। त्यासाठी हे 2 तास पीठ मी भिजत ठेवलेलं, ते सॉफ्ट झालेलं आहे। जशी आपण मोदकाला पारी करतो त्याप्रमाणे करायचं आहे। मला जर नाही चालेल तर छोटीशी पोळी लाटायची आणि त्यामध्ये ते पुरण भरायचं। जेवढं पुरण तेवढं पीठ अशा प्रमाणे घ्यायचं आहे। प्रेस करून जे एक्स्ट्रा पीठ आलेलं आहे वरती ते काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पुरण भरून घ्यायचं आहे पिठामध्ये। पळपटावरती थोडं गव्हाचं पीठ टाकायचं आणि चपातीसारखी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला। कुठेही पुरण बाहेर निघत नाही, कुठेही पोळी तुटत नाही। खूप छान अशी सॉफ्ट पोळी लाटता येते। पीठ हे छान भिजलेलं हवं। हे पहा, कुठेही पोळी तुटलेली नाही आहे, कुठेही पुरण बाहेर आलेलं नाही। एक छान असं सॉफ्ट अशी चपातीसारखी मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता ही भाजूया आपण। ही भाजतानाचा एक पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवते। पीठ जर तुमचं छान भिजलेलं असेल तर पोळी खूप छान सॉफ्ट अशी मऊ अशी पोळी होते। कुठेही तुटत नाही, पुरण बाहेर येत नाही। हे पहा, आपली पोळी बघा किती छान फुललेली आहे, टुमटुमीत अशी। आणि वरून तूप लावायचं। हे पहा किती छान टुमटुमीत फुललेली आहे आपली पुरणपोळी। वरून तूप लावायचं। हे पहा, कुठेही आपली पोळी फुटलेली नाहीये, पुरण बाहेर आलेलं नाहीये। अशा प्रकारे सर्व पोळ्या भाजून घ्यायच्या। एक एक करून तुम्ही लाटून घेऊ शकता आणि नंतर भाजू शकता, किंवा एका साईडला भाजा एका साईडला लाटा, असंही करू शकता। सर्व पोळ्या अशा भाजून घ्यायच्या आहेत। आपली सॉफ्ट अशी पुरणपोळी तयार झालेली आहे। हे पहा, सर्व पोळ्या भाजून घ्यायच्या। आता गुळवणी तयार करूया। एका पातेल्यामध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे, 2 वाट्या। त्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे। हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। पूर्ण जो गूळ आहे तो पूर्ण वितळला पाहिजे पाण्यामध्ये। आपली गुळवणी सुद्धा तयार झालेली आहे। त्यात थोडं थंड होऊन त्यामध्ये दूध ॲड करायचं आणि पोळीबरोबर खायला घ्यायचं। तर आपलं नैवेद्याचं ताट जे आहे ते तयार झालेलं आहे। पुरणपोळी, कटाची आमटी, गुळवणी, भात, कुरडई। तुम्ही याबरोबर भजी करू शकता तिखट म्हणून। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। आपले लवकरात लवकर आता 500 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। त्यामुळे आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज व्हायला मदत होईल। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।